हॅलो, मी योगिता पाटील ज्यांनी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. तर हा आहे बघा डोरेमॉन टॉपर्सचा केक होता आणि ही मला अर्जंट म्हणजे तशी सकाळी आलेली ऑर्डर. आमच्याच दारासमोरचा अद्वैत म्हणून मुलगा आहे आणि त्याचा बड्डे होता. तर मला जायचं होतं मेकअपच्या ऑर्डरला. गावदेवसाठी मेकअपची ऑर्डर होती आणि तिकडे जायच्या फक्त अर्धा तास अगोदर ह्या केकची ऑर्डर आली. एक तास अगोदर आली. मग बेकिंगला केक लावला आणि अगदी गरम होता, तर तो फ्रीजरला आहे तसं मी भांडं ठेवलं आणि त्यांना व्हॅनिलामध्ये मँगो केक हवा होता. मी फास्टमध्ये व्हॅनिलाचा स्पॉन्ज माझ्याकडे शिल्लकच नव्हता, तो फ्रीजरला ठेवल्यामुळं भांड्यासहित थंड झाला 10-15 मिनटात आणि मग मी हा केक करून घेतला. बघ एकदम फास्ट करून घेतला आहे 2 मिनटात केकचं फिनिशिंग वगैरे करून. आणि त्यांना काही टॉपरच हवे होते, त्यामुळं फास्ट असा करून घेतला. सेकंड लेअर ॲड केली आणि हा 500वाला असल्यामुळं बेसवरती पण आणि क्रीमवरती पण फ्लेवर ॲड केला आहे बघा. छान असा मँगो, एकदम छान लागतो मग मँगो केक तरी. फास्ट असं फिनिशिंग. मी पायपिंग बॅगमध्ये वगैरे काय भरत बसलोच नाही, कारण तेवढा वेळच नव्हता माझ्याकडं. मुलग्यानं क्रीम वगैरे करून ठेवलेली. खरं तर तो आता सुट्टीला आहे, त्यामुळं खूप हेल्प होते त्याची. त्यानं क्रीम मी जेवेपर्यंत त्यानं क्रीम करून आला. पडदेशी जाऊन मी केक करून घेतला बघा. सिम्पलच डेकोरेशन ठेवलं, सेट करून घेतला. आणि ही नंतरची दुसऱ्या दिवशीची ऑर्डर होती एंगेजमेंट केकची. आणि ह्याची मेकअपची पण ऑर्डर मलाच होती आणि एंगेजमेंट केकची पण ऑर्डर मलाच होती. ह्या दोन्ही केकचे बघा फायनल लुक आहेत. थँक्यू.